या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली आणि सारंग यांच्या लग्नातील सप्तपदीचा विधी सुरू असतो। ते दोघे जण एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देतात आणि मग घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यावेळी तिलोत्तमा आणि ऐश्वर्या सोडून सगळेच जण खूप खुश असतात। आणि मग जेव्हा सारंग आणि सावली तिलोत्तमाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात तेव्हा तिलोत्तमा रागातच म्हणते की झालं ना लग्न, मग बस झालं, आता हे सगळं करायची काही गरज नाहीये। आणि मग ती सारंगला असंही म्हणते की मी तुला प्रेम करण्याची, लग्न करण्याची परवानगी दिली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी या मुलीला माझ्या घरची सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही। ही अशी मुलगी माझ्या घरची सून कधीच होऊ शकत नाही, त्यामुळे यापुढे माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नको। आणि ती रागातच तेथून निघून जाते आणि तिलोत्तमाच्या अशा बोलण्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटते। त्यानंतर मग सावलीचा गृहप्रवेश असतो। अमृता तिचं छान औक्षण करते, सगळेच जण खूप आनंदामध्ये असतात, परंतु ती ऐश्वर्या बाजूलाच तोंड फिरवून बसलेली असते। आणि मग त्यानंतर सावली माप ओलांडून घरात येण्यासाठी निघते, पण तितक्यात बबलू आणि सोहम तिला थांबवतात आणि ते दोघे जण सावली सारंगला उखाणा घेण्यासाठी आग्रह करू लागतात। आणि मग हे दोघेही खूप छान उखाणा घेतात आणि मग त्यानंतर घरामध्ये प्रवेश करतात। त्यानंतर मग अमृता कुंकवाचं पाणी घेऊन येते आणि मग सावली त्यामध्ये पाऊल ठेवते आणि घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने प्रवेश करते। मग ते दोघेजण चंद्रकांतचा आशीर्वाद घेतात, तर चंद्रकांत म्हणत असतो की तुमचा सुखाचा संसार होणार आहे याची मला खात्री आहे आणि तुम्ही तिलोत्तमाची अजिबात काळजी करू नका, तिचा राग हळूहळू नक्की निघून जाईल। आणि मग त्यानंतर तो सावलीला आणि सारंगला घरच्या देवांच्या दर्शनासाठी घेऊन जातो। आणि मग ते सगळेजण तेथून गेल्यावर ऐश्वर्या मागे वळून बघते, तर तिला सावलीची पावलं उमटलेली दिसतात आणि त्यामुळे ती खूपच चिडते। ती म्हणत असते, ही मूर्ख मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली तर आहे, पण मी तिला लवकरच उलट्या पावलांनी या घराच्या बाहेर काढणार आहे। आणि मग ती तिच्या पायातील चपलेने ती सावलीची सगळी पावलं पुसून टाकते आणि रागातच तेथून निघून जाते। दुसरीकडे तिलोत्तमा एकटीच तिच्या खोलीत बसलेली असते, पण मग ऐश्वर्या लगेच त्या ठिकाणी येते आणि तिचे कान भरायला सुरुवात करते। ती म्हणत असते की तुम्ही बघताय ना मॉम, हे सगळं काय सुरू आहे, आणि आता तर तो सारंग त्या सावलीला घेऊन त्याच्या खोलीत चाललाय, तुम्हाला पटतंय का हे सगळं? आणि त्यावेळी तिलोत्तमा तर एकदम खचून गेल्याप्रमाणे म्हणत असते की बाळा, आता जे काही घडतंय ना ते आपण फक्त बघत बसायला हवं। आणि कसं आहे ना, एका वयानंतर आई वडिलांचा मुलांच्या आयुष्यावर कोणताही ताबा राहत नाही। मुलं जे काही करतात ते त्यांना करू द्यावं लागतं आणि आपल्याला फक्त बघत बसावं लागतं। त्यामुळे आता जे घडतंय ना ते मी शांतपणे बघणार आहे। आणि तिलोत्तमाचं असं बोलणं ऐकून ऐश्वर्या खूप चिडते। ती मनाशी म्हणत असते की या तिलोत्तमाने तर सगळी शस्त्रच टाकून दिली, तरी मी हिला आधीपासून सांगत होते की ती मुलगी नक्की सारंगचं मन जिंकून घेईल, पण हिला तर खूपच विश्वास होता ना, आणि आता सगळं काही हातातून जायला लागले। तर बसली अश्रू ढाळत आणि मग ती रागातच तेथून जाण्यासाठी निघते, पण तितक्यात सावली, सारंग आणि चंद्रकांत तिथे येतात आणि त्यांना पाहून ऐश्वर्या अजून चिडते आणि काही न बोलताच निघून जाते। मग सावली आणि सारंग तिलोत्तमाकडे जातात। सावली तिलोत्तमाला म्हणत असते की तिलोत्तमा मॅडम, काहीच बदललेलं नाही आहे आणि मी काही बदलूसुद्धा देणार नाही, मी कायम सत्याच्या बाजूने उभी होती आहे आणि यापुढे सुद्धा राहील। पण ते ऐकून तिलोत्तमा रागातच तिच्याकडे पाहते, त्यामुळे सावली पटकन दुसरीकडे तोंड करून उभी राहते आणि ते पाहून तिलोत्तमा तिचा हात पकडते आणि तिला स्वतःकडे वळवते। ती म्हणत असते की ही अशी नाटकं ना माझ्यासमोर करायची नाही, कशाला का माझ्यासमोर तोंड फिरवून उभी राहते? तुला काय वाटतं, तुझ्या या अशा नाटकांना मी भुलणार आहे का? मला चांगलंच माहिती आहे तू मला घाबरत वगैरे काही नाही, त्यामुळे ही नाटकं ना बंद कर। जर तू खरंच मला घाबरत असती ना तर माझ्या मर्जीविरुद्ध माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलासोबत लग्न केलं नसतं। आणि तिलोत्तमाच्या अशा बोलण्यामुळे सावलीला आणि सारंगला खूप वाईट वाटतं, पण तिलोत्तमाला त्याचा काही फरक पडत नाही। उलट ती सावलीला म्हणत असते की कोणत्या सत्याबद्दल बोलतीयस ग तू? मला माहिती आहे ती अस्मी फ्रॉड निघाली, खोटी निघाली, पण याचा अर्थ असा होत नाही की तू खरी आहे। माझा तुझ्यावर कधीच विश्वास नव्हता आणि यापुढे सुद्धा नसणार आहे। मी कधीच तुला माझ्या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही, कारण मला माझ्या घरासाठी ना सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर सून हवी होती, एक सुशिक्षित सून हवी होती। बघ एकदा स्वतःकडे, तू आहेस का तशी?
आणि तिलोत्तमाच्या अशा बोलण्यामुळे सावली रडू लागते, पण तिलोत्तमा तिला रडूही देत नाही. ती म्हणत असते की ही अशी रडण्याची नाटकं माझ्यापुढे अजिबात करायची नाहीत. आणि मग ती सारंगला सांगते की हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, कारण एक आई कधीच आपल्या मुलाला स्वतःपासून दूर करू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या या बायकोचा स्वीकार करेल. ही कधीच माझ्या घरची सून होऊ शकत नाही. आणि आता मला तुम्हा दोघांना एक शेवटचं सांगणं आहे की आता तुमचा संसार सुरू झाल्यानंतर ना, जे काही करायचं ते तुम्ही दोघांनी करायचं. माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करायची नाही. कोणता प्रॉब्लेम आला तरीही मला सांगायला यायचं नाही. अजिबात मला मध्ये घ्यायचं नाही. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे सारंगसुद्धा दुखावला जातो. पण मग तरीही तो आणि सावली तिलोत्तमाचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतात. पण तिलोत्तमा सरळ तोंड फिरवते. ती त्या दोघांना आशीर्वादही देत नाही आणि म्हणून ते दोघेजण रडतच तेथून निघून जातात. त्यानंतर रात्री सारंग एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो. तो मनाशी विचार करत म्हणत असतो की आत्तापर्यंत मी सावलीला माझ्यापासून दूर ठेवलं, कारण मला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. आणि आज माझ्यासमोर सत्य उघडकीस आलं आहे. माझं आणि सावलीचं आता लग्नसुद्धा झालं आहे. त्यामुळे तिला असं किचनमध्ये झोपायला लावणं बरोबर दिसत नाही. मला तिला सांगायला हवं की तू आता आपल्या बेडरूममध्ये येऊ शकते. आणि मग तो किचनमध्ये जाण्यासाठी निघतो. तिथे सावली स्वयंपाकाची तयारी करत असते, तर तिला पाहून सारंग परत पाठीमागे जाण्यासाठी निघतो. परंतु सावली त्याला थांबवते आणि विचारते की काय झालं सारंग सर, तुम्हाला काही हवं होतं का? तर तो खाली मान घालूनच म्हणतो की नाही सावली, मी सहज आलो होतो. त्यानंतर मग तो तिला विचारतो की सावली, तू इथेच झोपणार आहे का? आणि त्यावेळी सावली म्हणते हो. तर सारंग म्हणतो की त्याचबद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतं. तर सावली म्हणते की सर, तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोला. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की सावली, तू असं किचनमध्ये झोपणं बरोबर दिसत नाही. तर सावली विचारते की मग कुठे झोपायचं मी? आणि त्यावेळी सारंगला कसं बोलावं हे सुचत नाही. पण मग तो पटकन बोलून जातो की आपल्या बेडरूममध्ये माझ्याजवळ. आणि हे ऐकून सावलीच्या हातामध्ये जो बाऊल असतो तोच खाली पडतो आणि त्यामुळे सारंग घाबरतो. सावली विचारत असते की काय बोलताय तुम्ही? तर सारंग म्हणत असतो की अगं, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तू आता आपल्या बेडरूममध्ये राहू शकते, तिथे झोपू शकते. आता आपलं लग्न झालं आहे. आणि ते ऐकून सावली लाजून खाली मान घालते. तर सारंग तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की सावली, तू आता इथे असं झोपणं बरोबर दिसणार आहे का? नाही ना. आणि तुला माहिती आहे का लोक काय म्हणतात, की जर सुखाचा संसार व्हायला हवा असेल ना, तर असं वेगवेगळं राहून चालत नाही. आणि सारंगचं असं बोलणं ऐकून सावलीला हसू येतं. पण मग ते सारंगला विचारते की जर ही गोष्ट तिलोत्तमा मॅडमला कळली तर सारंग पटकन म्हणतो कळली तर कळली. आणि ते ऐकून सावलीला हसू येतं. आणि मग सारंग म्हणतो की आई काही बोलणार नाही आहे, आणि आता मी तुझा नवरा आहे ना, नवरा सांगतोय, मग कशाला घाबरतेस तू? आणि त्यावेळी मग सावलीसुद्धा हो म्हणते. आणि मग ती तिचं सगळं सामान सारंगच्या रूममध्ये शिफ्ट करते. त्यामुळे सारंग खूपच खुश होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.